अंजली अगं, हे पत्र आपल्या प्रेमाची निशाणी आहे आणि तू म्हणतेस हे जाळून टाकू? असं कसं बोलू शकतेस तू मंजिरी? आशिष प्लीज, हे काय बोलतोस तू? बास झालं मंजिरी, बास झाला आला लपवाछपवीचा खेळ. अगं आपलं नातं अख्ख्या जगासमोर आलंय आता आणि तुझ्या नवऱ्यालाही कळलंय. तुला काय वाटलं तो तुला त्या घरात सुखाने राहू देईल? नाही मंजिरी, मंजिरी ऐक माझं, आपण दोघं जाऊ निघून इथून. आपण दोघांनी मिळून बघितलेली स्वप्न पूर्ण करू. कुठेही जाऊ, कुठेही राहू, कसंही जगू. तू सोबत असशील ना माझ्या, तर बस. मी कष्ट करेन आणि असा पैसा कमवेन, कारण आता आपण एकमेकांशिवाय सुखी नाही राहू शकत. मंजिरी ऐक माझं. आशिष प्लीज, अरे काय बोलतोस तू? हे काय चाललंय सगळं? मंजिरी हे सगळं आपल्या प्रेमासाठी चाललंय, आपल्या प्रेमासाठी, आपण एकमेकांना दिलेल्या वचनासाठी, आपल्या सुखी आयुष्यासाठी बोलतोय मी हे मंजिरी. तू काळजी करू नकोस. तुझ्या नवऱ्याची सावली पडू देणार नाही मी तुझ्यावर. मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे तू पोहोचूच शकणार नाही. तो मुलगा आशिष होता आणि ती मुलगी मीच होते. आमच्यात तसं काहीच नव्हतं कधीच.